ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही. संगमनेर हे काय पूर्वीचं संगमनेर राहिलेलं नाही आणि पहिल्याप्रमाणे ज्याप्रमाणे खताळ पाटील होते आणि त्यांनी जशी सेवानिवृत्ती घेतली तशा प्रकारचं आता संगमनेरमध्ये काही नाही आहे. पण सत्तेला चिटकून बसणारे जे बाळासाहेब थोरात आहेत त्यांनी त्यांचे जे भाचे सत्यजित तांबे यांच्याविषयी त्यांना खूप खूप प्रेम आहे आणि कुठून काय ना पहिल्यांदा अहिल्यानगरमधून त्यांना उभे केले निवडणुकीला विधानसभेत आणि त्यानंतर परत नाशिक मतदारसंघातून भेटतात, काँग्रेसवाल्यांना भेटतात, सगळ्या लोकांना. पण बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बाळासाहेबांवर त्यांचं फार मोठं प्रेम आहे. परंतु हे जे प्रेम आहेत आता हे प्रेम काय आता राहणार नाही. कारण वस्तुस्थिती अशी आता जे खताळ आहेत अमोल खताळ यांनी जवळजवळ संपूर्ण तालुका पिंजून काढला असून आता जे गट आहेत म्हणजे साकूर गट असो, बोटा गट असो किंवा तुमचे जे गट असतील सगळ्या चन्नापुरी गट असो, गुलेवाडी गट असो किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून आशु बुद्रुक, जोर्वे, संगमनेर खुर्द, तळेगाव गट आणि हे जे गट आहेत हे संपूर्ण तर यामध्ये देखील त्यांनी समनापूर, सुकेवाडी, निमोण, पारेगाव वगैरे सगळ्या भागामध्ये एवढंच नव्हे तर अगदी एकंदरीत दृष्टिकोनातून प्रत्येक गावामधील विविध कार्यकर्ते त्यांनी आपापल्या पद्धतीने मॅनेज केलेले आहेत आणि ते मॅनेज केलेले असल्यामुळं आता जवळजवळ संगमनेर तालुक्यामध्ये अमोल खताळ यांना जे आता जे प्रत्येक आमदाराला 5-5 कोटीचा निधी सरकारने दिलेला आहे. जे नवीन आमदार आलेले सत्ताधारी त्यांना त्यामध्ये आपल्या अमोल खताळ यांचंही नाव आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु हे काँग्रेसवाले आणि त्यांचे जे सटरफटर लोक आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे काही छोटे मोठे काही जे लोक असतील त्यांना त्यांच्याशी जवळीक करणारे असे जे लोक आहेत तर ते काय सत्ता सोडायला तयार नाही आहेत आणि ते परत ह्याच सत्तेच्या तलावात उडी मारण्यासाठी कायम तत्पर आहेत. परंतु यावेळेस मात्र हे सर्व गट आपण जर बघितले संपूर्ण तर या गावामध्ये संपूर्ण गटामध्ये म्हणजे संगमनेरच्या एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर यांना मात्र हे बाळासाहेब थोरात यांचे उमेदवार निवडून येणं जवळजवळ अशक्यच आहे. कारण परिस्थितीच फार वेगळी झालेली आहे आणि हे बाळासाहेब थोरातांनी आता सत्ता सोडावी असं बऱ्याच लोकांचं मत आहे. खताळसारखं त्यांनी निवृत्ती घ्यावी आणि आपल्या घराण्यामध्ये जी चाललेली हुकुमशाही सत्ता आहे आपल्याच एक बहीण, आपलाच मेवणा, आपलाच भाचा किंवा आपलेच जे लोक असतील त्यांनाच सत्तेवर बसवायचं हा जो प्रकार आहे तो आता वेगळा केला. तसं जर असतं तर आपल्याला पंतप्रधान हे मोदी मिळाले नसते. म्हणजे ते आपण भाजपचे आहोत अशातला काही भाग नाही आहे किंवा कुठल्याही पक्षाचे पत्रकार हा कुठल्याही पक्षाचा नसतो. परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर केवळ एकच एक व्यक्ती जर असेल तर तो विकास होऊ शकत नाही. अनेक जणांचे त्यामध्ये महत्त्वाचे हे असतात म्हणजे योगदान असतं. तर आता ह्या आपल्या संगमनेर तालुक्यामधील समजा ही जी गावं आहेत की समनापूर गटामध्ये जे समनापूर आहे, सुकेवाडी, कुरणे, पोखरी, हवेली, खांजापूर, मालदाड आणि निमोण, पारेगाव, पळसखेड, पिंपळ, करळ, सोनेवाडी, पारे, खुर्द आणि सोनोशी, निमोण, नानस, दुमाला हे जे गटातील गावं आहेत हे आता संपूर्णपणे आपल्या अमोल खताळ आमदार यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यामुळे आता यानंतर दुसऱ्या तळेगाव गटातील जी गावं आहेत म्हणजे जवळजवळ कारण तिथे पाणी आलं आणि तो भाग आता संपूर्णपणे अमोल खताळ यांच्याकडे झुकलेला आहे असंही एकंदरीत पाहणीवरून
समजलेलं आहे. त्यामुळे तळेगाव गटातले तळेगाव, आरामपूर, आजमपूर, जुनेगाव, हसनाबाद, शिवापूर, चिंचोली गुरव, कासार, लोहारं, देवकवठं, वडझरी बुद्रुक, काकडवाडी, वडझरी खुर्द, तिगाव, कोकणगाव, मनोली, कवठं कमलेश्वर, निळवंड, कोंची, करुले, मिरपूर, मेंढवण हे गावं आणि या गावातील जे कार्यकर्ते आहेत ते देखील आता अमोल खताळ यांच्या पाठीमागच आहेत आता. त्यानंतर संगमनेर खुर्दचे जे लोक आहेत त्या भागातील संगमनेर खुर्द, निमज, हिवरगाव, पावसा, खांडगाव, जोळे, वडगाव पान, कोलेवाडी, रायचेवाडी, देवगाव, रायचे, वाघापूर, माळेगाव, हवेली, निंबाळं, निमगाव आणि शिरापूर ही जी गावं आहेत ही सुद्धा अमोल खताळ यांच्या पाठीमागं आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे जोरवे गट. जोरवे गटमधून देखील आता हे जे आपल्या एकंदरीत दृष्टिकोनातून मध्यंतरीच्या काळामध्ये जो वाद झाला होता तर त्यामधून देखील आता हे जोरवे गटातून बाळासाहेब थोरातांचं कोणी निवडून येणार नाही आहे. कारण जोरवे, पिंपर्ण, कनोली, रहीमपूर, जाखोरी, ओझर खुर्द, कनकापूर, खराडी, पानवडी, शिबलापूर, कोळवाडे, शेडगाव, मालुंज, ओझर, हांगेवाडी, आंबोरे या भागामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचे लोक आहेत आणि बहुसंख्य ते आता अमोल खताळकडं यांच्याकडं झुकलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर म्हणजे आश्वी बुद्रुक गटामध्ये सुद्धा आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, चिंचपूर, उमरी, बाळापूर, साजतपूर, औरंगपूर, आश्वी खुर्द, पिंपरी लौकी, आजमपूर, खळी, दाळ, चनेगाव, झरेकाठी, प्रतापपूर आणि एकंदरीत दृष्टिकोनातून या भागामधले जे आहेत शिबलापूर वगैरे तर या भागातील जे लोक आहेत ते सुद्धा आता अमोल खताळ यांच्याकडंच जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर इतर जरी गेले आपण सगळ्या भागामधले की घुलेवाडी गटामध्ये घुलेवाडी, गुंजाळवाडी, त्याच्यानंतर वेलाळ, सायखिंडी, दांदरफळ, वडगाव, लांडगा, चिखली, पिंपळगाव, मुजरा, मंगळापूर, कवठे, दांदरफळ, राजापूर, जवळकडलं, कासारदोमाला, चिकणी, निमगाव, भोजेपूर या भागातील लोक देखील आता पूर्णपणे ह्या अमोल खताळकडंच चाललेले आहेत. त्यानंतर चन्नापुरी गटामध्ये चन्नापुरी, त्यानंतर पिंपळगाव, द्यापा, सावरगाव तळ, डोळासनं, त्यानंतर पोखरी, बाळेश्वर, कर्जुलं, त्यानंतर पिंपळगाव, माथा, शिरसगाव, पेमगिरी, मिर्झापूर, निमगाव खुर्द, निमगाव, नांदोरी, दोमाळा, धांदरफळ आणि सावरसोळ या भागातील जे लोक आहेत ते देखील संपूर्णपणे आता अमोल खताळ यांच्याकडेच येणार आहेत. म्हणजे आता राहिले कुठले गट राहिले तर काय बोटा, मावळ म्हणजे अकलापूर, शेळकेवाडी, एलकोपवाडी, घारगाव, आंबेजोमाला, भोजदरी, कुरकुटवाडी, म्हसवंडी, कुरकुंडी, जवळ बाळेश्वर, सावरगाव, घुले, वनकुटे, कवठं, त्यांचं वरोडी पठार, खंदरमाळवाडी, आंबे खालचा, कवठे बुद्रुक, सारोळे पठार, माळेगाव पठार, बोरबनवाडी आणि महालवाडी या ठिकाणी देखील ह्या अमोल खताळ यांचं फार मोठं वर्चस्व आहे. त्यानंतर साकूर गटामध्ये साकूर, जांभूळवाडी, नांदूर, खंदरमाळ, जांबूत, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी, वरवंडी, शिंदोडी, खरसिंद, रणखांबवाडी, दरेवाडी, कवठे, मलकापूर, त्यानंतर मांडवं, खांब, डिग्रस या ठिकाणी देखील हे आपले अमोल खताळे यांना मानणारे खूप लोक आहे. आता या संदर्भामधली सर्वात जास्त महत्त्वाची माहिती एकाच गटातली सांगतो, त्यावरून तुम्ही समजून घ्या की हे लोक कशा आता प्रत्येक गटातील कार्यकर्त्याची यादी काय मला सांगता येणार नाही पूर्णपणे, परंतु यावेळेस हे शेवटचा जो तुमचा साकूर गट आहे त्याच्यामधीलच काही लोक आहेत, त्यामधील काही भागातले ते बघा. शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राणे, भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रौफ शेख, खांब्याचे सरपंच रवींद्र दातील, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, माजी सरपंच बाबाजी सागर, ॲडव्होकेट अमित दुळगण, भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, RPIचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, ऋषिराज बाबा परांडेकर, विद्याताई महाराज बानकर, पुरुषोत्तम महाराज पेटकर, गणेश डोंगरे, भागवत बस्ते, डॉक्टर संतोष वरपे, बाजीराव पाटोळे, राजेभाऊ वरपे, उल्हास गागरे, एकनाथ वरपे, संपत भोसले, तुळशीराम पाटोळे, सुभाष पाटोळे असे
एक फार मोठमोठे लोक किंवा कार्यकर्ते ह्या अमोल खताळ यांच्या पाठीमागं आहेत. त्यामुळं आता बाळासाहेबांचा सुपडा साफ व्हायला आणि त्यांची जी गडी आहे ती गडी नष्ट व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषदच्या दृष्टिकोनातून, असा एकंदरीत लोकांशी बोलताना सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा अशा पद्धतीचा प्रकार होणार आहे. तर आता बघू. शेवटी महत्त्वाचं असं असतं की ऐनवेळेस ह्या निवडणुकाचं जाहीर झालेल्याच आहेत, परंतु ऐनवेळेस हे वाटप, साडी वाटप, पैसे वाटप, पेट्रोल वाटप, मटणाचे ढाबे मध्ये जेवायला किंवा इतर काही पद्धतीने अशा पद्धतीचं जर समजा देणे-घेण्याची व्यवहार करून जर मतं मिळवली तर कदाचित निकाल वेगळा लागू शकतो. परंतु लोकांना हे दारू वाटप किंवा हे पेट्रोल वाटप, साड्या वाटप, धोतरं वाटप, शर्ट आणि टोप्या वाटप आणि उपरणे किंवा त्या पक्षाच्या लंगोट्या वाटप असं जर झालं तर कदाचित वेगळा निकाल लागू शकतो. पण तसं शक्यतो आज तरी दिसत नाही आहे. आणि निवडणुका आता येत्या 2-3 दिवसामध्ये किंवा 4-8 दिवसामध्ये डिक्लेअर 100% होणार, यामध्ये काही संशय नाही. आमचा हा ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, 10 लाखाच्या पुढे. तरी आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.